बरोबर. लातूर जिल्ह्यातल्या ढाळेगाव या ठिकाणच्या अशोक गुळवे यांचं जे पोल्ट्री फार्म आहे, या पोल्ट्री फार्म मधले जवळपास 4200 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. आपण जर बघितलं तर मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी या कोंबड्यांचा मृत्यू झाला. हे छोटे छोटे बॉयलर कोंबड्याची पिलं आहेत. अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती आणि एकूणच जर पाहिलं तर मागच्या काही दिवसात उदगीर या ठिकाणी देखील 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या कावळ्यांचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर या नमुन्याचा अहवाल आला आणि बर्ड फ्लूने या कावळ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. आणि त्यानंतर आज या ठिकाणचे जे 4200 कोंबड्याची पिल्ले आहेत ते अचानक मृत्यू झाले आणि त्यानंतर वैद्यकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या कोंबड्यांचे जे नमुने आहेत ते नमुने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. मला सांगा, काय परिस्थिती आहे, किती कोंबड्याचे पिल्ले होते आणि कधी अचानक कधी मेले ते? हे पहा, मी हा व्यवसाय 15 वर्षापासून भगीरथी पोल्ट्री ॲग्रो या नावाखाली चालवतो. हे 15 तारखेला 15 जानेवारीला एकंदरीत 4500 पिलं आणली होती. परंतु अचानक जेवढी आम्हाला त्यांची व्यवस्था करायची तेवढी आम्ही टोटली व्यवस्था केली होती. परंतु अचानक हे पिले संध्याकाळच्याला आणि सकाळी असे एकूण 4200 हे मृत झालेले आहेत. आणि यासाठी आम्ही डॉक्टरला सूचना दिली. त्याप्रमाणे डॉक्टरने ते तपासण्यासाठी घेऊन गेली. परंतु ते पुण्याला त्यांनी पाठवलं असं त्यांनी सूचना दिली. त्यानंतर अहमदपूरचं कृषीचं पथक आणि जिल्ह्याहून कृषी अधिकारी हे वैद्यकीय अधिकारी आले होते आणि त्यांनी तपासणीसाठी पाठवलं असं सूचना दिलेली आहे. परंतु यामध्ये आमचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे. यामध्ये आम्हाला किमान 3 लाखाच्या पुढचं आर्थिक व्यवहार फटका बसलेला आहे. आमचा धंदा आता बुडीत निघण्याची वेळ आलेली आहे. तरी आम्हाला अशी विनंती आहे शासनाकडे की त्यांनी आम्हाला हा व्यवसाय पुनर्चालवण्यासाठी आम्हाला काहीतरी दयावान शासनाने काहीतरी चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण आमचा तो याच्यातून वाचणं फार कठीण झालेलं आहे. हा आमच्या जीवन मरणाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी एकूणच पाहायला गेलं तर आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या पोल्ट्री फार्मची तपासणी केली. आपण जर भेटलं तर अशा प्रकारे हे जे कोंबड्याचे पिल्ले आहेत, लहान लहान पिल्ले, ते अशा प्रकारे पडता आहेत, मरून पडतायत. जवळपास 4200 या कोंबड्यांच्या पिल्ल्याचा आतापर्यंत मृत्यू झालाय. या कोंबड्यांचे मृत नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत आणि एकूणच पाहिलं तर वैद्यकीय हालचालींना देखील मोठा वेग आलेला आहे. त्यामुळे आता नेमकं या कोंबड्यांच्या पिल्ल्यांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप भोसले, साम टी न्यूज, अहमदपूर, ढाळेगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.